वॉच लिस्ट वगैरे येतं ना, ट्रेडिंग व्यू हे ते, त्याच्यामध्ये हे सगळं बघायचं बंदच करा. हे बघा, 2 ते 4 दिवस, आठवडाभर तुम्ही ज्यावेळेस ह्याच्यापासून लांब राहणार ना, ऑटोमॅटिकली तुम्ही ह्याचा नाद ऑटोमॅटिकली सुटणार आहे. ठीक आहे, ऑटोमॅटिकली ह्याचा नाद सुटणार आहे. तो बेस्ट वे काय करा तुम्ही, शेअर मार्केटमध्ये अजून जर लॉसमध्ये असाल तर बेस्ट वे तुम्ही ऍप्लिकेशन सगळे अनइन्स्टॉल करून टाका मोबाईलमधले. अकाउंटवरचा जो काय XYZ फंड असेल तुमचा, तो सगळा काढून टाका. तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरती ठेवा आणि जरासं निवांत राहा. निवांत राहा. ठीक आहे, निवांत राहा. नंतर डेफिनेटली फॉरेक्स मार्केटमध्ये एवढी फास्ट किंवा ह्याच्याकडे एवढी चांगली जादू आहे की तुमचा झालेला लॉस पण रिकव्हर होऊ शकतो. मी माझं पण तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. मी तुम्हाला माझं पण उदाहरण दिलेलं आहे की कशा पद्धतीने आता माणसं लय हुशार झालेले आहेत. माणसं तुम्ही जर म्हटला मी लॉस रिकव्हर करून क्लास काढतो, लॉस रिकव्हर करायला पण आता माणसं त्याच्याकडेच जाणार आहेत प्रॉपर व्यवस्थित. सो बेस्ट वे मी मी सांगू शकतोय, मी पण शेअर मार्केटमध्ये भरपूर भयानक लॉसमध्ये होतो. त्याच्यानंतर मी पण क्लासेस काढले, त्याच्यातनं लॉस रिकव्हर करायचा स्टार्ट पण केला, पण तेवढा लॉस रिकव्हर झाला नाही जेवढा माझा होता. पण फॉरेक्स मार्केटमधनं हा लॉस माझा रिकव्हर झालेला आहे. ठीक आहे, फक्त आणि फक्त फॉरेक्स मार्केटमधनं लॉस रिकव्हर झालेला आहे. सो तुमचे जे काय असतील XYZ लॉसेस, मला माहित नाही काय आहेत, कोणाचे किती आहेत, काय आहेत. बरेच जण EMI FEMI पण भरायचं मंथली प्रेशरमध्ये येतात. आणि एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं आहे, पण यस होता येत नाही. कुणाकडे जाऊ, कसं जाऊ, काय समजत नाहीये. सो तुम्ही बेस्ट वे एक सल्ला घ्या माझा आणि तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये शिफ्ट व्हा. ठीक आहे, सो ही ही गोष्ट क्लिअर झाली. जे पण लोक एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी. बिगिनर लोक ज्यांना शेअर मार्केट पण माहित नाही आणि फॉरेक्स मार्केट पण माहित नाही, तुम्ही निवांत राहा. तुम्ही काय काळजी करू नका. तुमच्याकडे मस्तपैकी सेव्हिंग आहे, ती जरा सेव्हिंग तशीच राहू दे. नाही तर तुम्ही पण येशील उद्या 2 लाख रुपये टाकून, सर अभी ठीक करके देता हूँ, 25 दिन में पैसा डबल, असलं काय करायला जाऊ नका तुम्ही पण. कारण की आता ही शेअर मार्केटवाले आहेत ना, ती एवढी भाजलेले आहेत, त्यांना चांगलं माहिती आहे की टाक आता फुकून पिणारी माणसं आहेत ती आता. आणि तुम्ही आता मार्केटला नवीन आहे, फॉरेक्स मार्केटला, जे तुम्हाला शेअर मार्केट पण माहित नाही आणि फॉरेक्स मार्केट पण माहित नाही. तुम्ही डायरेक्ट तिकडं मोठी मोठी अमाऊंट टाकायला येऊ नका लगेच. नाही तर सर 1 लाख रुपये टाकतो आणि हा मला म्हटला सर ह्याच्याकडे अकाउंट ओपन कर आणि 1 लाख रुपये टाक डिपॉझिट. कार्यक्रम आहे तुमचा चांगलापैकी इथं. 2, 3, 4 हजार 5 हजारचे क्लासेस आहेत, त्याच्याकडे जरा चुकून पण जाऊ नका. आणि गेला तर तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, काही जायची गरज नाही. मी तुम्हाला 25-30 हजार रुपयाचा क्लास फ्री ऑफ कॉस्ट मध्ये द्यायला लागलोय. ओके, सो फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? फॉरेक्स सिम्पल आहे बघा. फॉरेक्स म्हणजे काय? फॉरेन एक्सचेंज. आपण काय करतोय, शेअर मार्केटमध्ये जसं उलाढाली करतोय तसं फॉरेक्स मार्केटमध्ये पण आपण उलाढाली करत असतो. बाय करणार, सेल करणार. ठीक आहे, मग आपण ट्रेडिंग करतोय. ट्रेडिंग ट्रेडिंग हा काय झाला? हा बिझनेस झाला. एक जुगार पण आहे. पण ट्रेडिंग हा काय, जरा प्रोफेशनल वेनं म्हणायला गेलं तर ट्रेडिंग काय, हा बिझनेस आहे. ठीक आहे, जुगार कसा आहे तो आपण नंतर बघूया. ट्रेडिंग हा जुगार आहे. मी पर्सनली याला जुगारच म्हणतोय. पण जुगार कसा, आणि आपण प्रोफेशनल गॅम्बलर आहे. कोण? प्रोफेशनल गॅम्बलर. पक्के जुआरी आपण ह्याच्यामध्ये. ओके, आणि त्याचा अभिमान असला पाहिजे आपल्याला की आपण जुवारी आहे प्रॉपर. ठीक आहे, कसं काय, मी जगाच्या कम्प्लिटली विरुद्ध बोलतोय. पटतील नाही पटतील, बऱ्याच जणांना गोष्टी पण पटायलाच पाहिजेत. ओके, सो शेअर मार्केटमध्ये काय असतं, 2 गोष्टी असतात बघा. तुम्ही बघितलास ना काय काय असतं. एक आहे इन्व्हेस्टिंग, एक असतं इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग आणि काय असणार, सिम्पली ट्रेडिंग. इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग मधला फरक काय माहिती आहे कोणाला? इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग मधला फरक काय? इन्व्हेस्टमेंट कधी करतो माणूस? जेव्हा त्याला त्या पैशाची गरज नसते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक. गुंतवणूक. ठीक आहे, आता गुंतवणूक कधी करतोय, का करतोय माणूस? गुंतवतो म्हणजे काहीतरी कालावधीसाठी गुंतवत असतो माणूस. 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, त्याला म्हणायची इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, गुंतवणूक. मग कशामध्ये करणार? एक सोन्यामध्ये करणार, जागेमध्ये करणार, प्रॉपर्टीमध्ये करणार, किंवा आणि एक स्वतः त्याचे काही छंद असतील त्याच्यामध्ये तो इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टिंग करणार. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट करणार. मग ट्रेडिंग काय आहे? ट्रेडिंग हा खेळ आहे. आज खरेदी केलेली गोष्ट आपण आज विकणार किंवा थोड्या दिवसानंतर विकणार ती गोष्ट, त्याला म्हणणार आपण ट्रेडिंग. आज खरेदी करणार, आज पण विकू शकतो किंवा काही दिवसांनी विकू शकतो. ठीक आहे, त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टिंगकडे लक्ष देणार नाही. आपल्याला फोकस करायचा कशावरती? ट्रेडिंग वरती करायचा आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पैसे जास्त मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये पण मिळतात, पण आपण ट्रेडिंग करतोय फॉरेक्स मार्केटमध्ये. ठीक ठीक आहे, आणि फॉरेक्स म्हणजे ट्रेडिंग फक्त, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जात नाही. ओके, क्लिअर? इथपर्यंत समजले का सगळ्यांना? इथपर्यंत, इथपर्यंत समजले काय सगळ्यांना? सिंपल भाषेत सांगितले. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग. ट्रेडिंग म्हणजे आज खरेदी केलेली गोष्ट आजच विकणार आपण.
ठीक आहे. काय कुठलं काय ते सगळं आपण नंतर बघूया. फक्त लक्षात असू द्या. नोट्स काढा तुमच्या तुम्ही, नाही तर मला नंतर म्हणत म्हणशील सर नोट्स द्या, तुमचं तुम्ही काढायचं ते काय असेल ते. आपण प्रोफेशनल क्लासेस करतोय. ठीक आहे. हा भले आपण आपली लँग्वेज थोडीशी बोली भाषा आहे, पण प्रोफेशनल क्लासेस आहेत हे पण आपले. ओके. ठीक आहे. मग आपण फोकस करणार आता ट्रेडिंगवरती. ठीक आहे. मग ट्रेडिंग किती प्रकारचे आहेत? दोन टाईपचे ट्रेडिंग असतात. कुठले ट्रेडिंग? दोन टाईपचे ट्रेडिंग आहेत. कुठले कुठले? एक आहे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग. स्विंग किंवा त्याला पोझिशनल पण बोलत होतं. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा काहीतरी अशा गोष्टी आहेत. हम्म. ठीक आहे. स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग. आता इंट्राडे मध्ये बघा, इंट्राडे म्हणजे काय? टुडे, आजच काय असेल ते सगळं आजच्या आज कार्यक्रम व्हायला पाहिजे. आज खरेदी खरेदी करणार आपण आणि आजच गोष्ट ती आपली म्हणजे गोल्ड विकणार. आज गोल्डला खरेदी केलं, आजच विकलं, तर त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग बोलणार. ठीक आहे. स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय? जर आपण गोल्डला आज बाय केलं आणि काही दिवसानंतर म्हणजे उद्या परवा दिवशी किंवा महिना आठवडाभरानं जर आपण एखादा गोल्ड सेल करत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? पोझिशनल ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ती आपण करत नाही, इथं ट्रेडिंग मध्ये बोलतो आपण फक्त. इंट्राडे म्हणजे आज खरेदी केलं, आजच विकलं. स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे आज गोल्डला आपण बाय केलेला आहे, त्याला आपण उद्या परवा दिवशी पुढच्या आठवड्यामध्ये जर विकलं तर त्याला आपण बोलणार. आवाज येत नाही? तर त्याला आपण म्हणणार पोझिशनल ट्रेडिंग. ठीक आहे. क्लिअर? समजले? पुढे जाऊ? येस नो? पुढे जाऊ का? येस. ठीक आहे. म्हणजे माझा आवाज पण येतो तुमच्यापर्यंत, हे या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. आता इंट्राडे मध्ये की नाही, इंट्राडे मध्ये अनेक प्रकार असतो. इंट्राडे मध्ये काय असतो? अनेक प्रकार असतो, ज्याला काय बोलतात? स्कॅल्पिंग. नाम तो सुना होगा, स्कॅल्पिंग. ठीक है. स्कॅल्पिंग. अब ये क्या है बे? स्कॅल्पिंग. ठीक आहे. स्कॅल्पिंग, स्कॅल्प काहीतरी इंग्लिश नाव असल्यासारखं वाटतं बघा पटकन. स्कॅल्पिंग एकदम भारी इंग्लिश बोलायला वाटतं. स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग म्हणजे काय? तर आपण गोल्डला आत्ता बाय केलं आणि थोड्या मिनिट्ससाठी होल्ड केलं. जर ट्रेड आपण एखादी ट्रेड सेकंड्स किंवा मिनिट्स मध्ये होल्ड करत असेल, तर त्याला स्कॅल्पिंग बोलणार. हा इंट्राडेचा एक पार्ट झाला. ठीक आहे. इंट्राडेचा एक पार्ट झाला. काय झाला? एक स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग म्हणजे जर आपण पोझिशन मिनिटसाठी सेकंड्स किंवा मिनिटसाठी होल्ड करत असेल. स्कॅल्पिंग जर आपण पोझिशन मिनिट्स किंवा पोझिशन सेकंड्स सेकंड्स मिनिट्स होल्ड करत तुमचं तुम्ही काढावं, तर त्याला स्कॅल्पिंग म्हणणार. ठीक आहे. स्कॅल्पिंग कशाला म्हणणार ते कळालं असेल तुम्हाला आता. आणि स्कॅल्पिंगचा दुसरा पार्ट काय? स्कॅल्पिंगला आणि काय म्हणतात? स्कॅल्पिंगला सॉरी, स्कॅल्पिंगला स्कॅल्पिंगच म्हणतात. एक आहे स्कॅल्पिंग आणि मग दुसरं काय? डे ट्रेडिंग. ठीक आहे. काय म्हणणार त्याला? डे ट्रेडिंग. डे ट्रेडिंग म्हणजे नॉर्मली आज खरेदी केली आणि आजच विकलेलं आपण. इंट्राडे ट्रेडिंग, डे ट्रेडिंग पण त्याला म्हणू शकतात. स्विंग पोझिशनल, मग स्विंग आणि पोझिशनलचा अर्थ काय झाला? जर आपण गोल्ड आत्ता बाय केलेला आहे काही दिवसांसाठी होल्डसाठी होल्ड करत असेल, तर त्याला आपण पोझिशनल ट्रेडिंग म्हणणार. कळालं? क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? दिसतंय? स्क्रीन पण दिसायला पाहिजे, दिसत नाही असं कसं होईल? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ठीक आहे. हो दिसते. ठीक आहे. चला, हे तुम्ही आता इथंपर्यंत नोट्स आपण तुम्ही हे करून घेतला असणार. ठीक आहे. मी आता पुढे जातोय. सर तुमचा चेहरा नाही दिसत. अरे चेहरा जरा असं थांबा, जरा असं काय झाले काय कळणार मला. जरा पुढे जाऊ दे सेशन, मग आपण चेहरा बघू आपला. कसं अजून कशा पद्धतीने त्याला ऑन करता येईल मला, काय कळण झाले मला पण. हम्म.
मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता. दिसला काय? बिना देखे ये लेकिन. हो, माहिती द्या. तुम्ही शिकायला आलाय का माहिती घ्यायला आलाय? आता क्लास करायला आलाय तर क्लास बद्दल माहिती घ्या. दिसला ग बाई दिसला. घरात आहे हो, तिसऱ्या रूम मध्ये. बर ठीक आहे. बर ओके, बस बस बस, दिसला दिसला चेहरा. ठीक आहे. ओके. आता काय सांगत होतो तुम्हाला? हा, गोल्ड बद्दल. ठीक आहे. हे बघा, फॉरेक्स मार्केटमध्ये काय असतात? शेअर्स असतात. सिम्पल, फॉरेक्स मार्केटमध्ये काय असतात? शेअर्स असतात. तुम्ही नावं ऐकला अच्छला शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये नावं काय असतात? HDFC बँक आहे. तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनच्या अशी काही नवीन लोक, स्पेशली बिगिनर लोक, नवीन लोक ज्यांना शेअर मार्केट पण माहित नाही, ज्यांना फॉरेक्स मार्केट पण माहित नाही. ठीक आहे. अशा लोकांसाठी अशा लोकांसाठी जे मी सांगतोय, ऑप्शन ट्रेडिंग काय ही गोष्ट तुमच्यासाठी होती, एक्झिस्ट करत होती, किंवा माझ्या तोंडातनं जरी शब्द जरी आले ऑप्शन ट्रेडिंग, तर ते तुम्ही मनावर घेऊ नका. ते तुम्हाला समजणार नाहीयेत. जुनी लोक आहेत त्यांना माहिती आहे ऑप्शन म्हणजे काय, फ्युचर्स म्हणजे काय, ते त्यांना माहिती आहेत. तुम्ही डोक्यात जास्त ताण घेऊ नका. तुम्ही जस्ट इग्नोर करा. ठीक आहे. ऑप्शन, फ्युचर, CEP असले काही शब्द आले तर तुम्हाला जेव्हा समजत असतील तर ठीक आहे, वेल अँड गुड आहे. समजत नसली तर ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. ओके. सो शेअर मार्केटमध्ये काय असतात? शेअर्स असतात. जसं की HDFC बँक आहे, SBI आहे. ठीक आहे. हे सगळे काय शेअर्स आहेत. मग शेअर थोडेसे जराशे शेअरचे प्राइस बघूया आपण कसे असतात. ते कुठं बघायचे पहिल्यांदा ते बघा. हे बघा, हे आहे ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट. ठीक आहे. ट्रेडिंग व्ह्यू तुम्हाला एक वेबसाईट आहे जी डाउनलोड करायला पाहिजे. ऍप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये, ते डाउनलोड करून घ्या. ट्रेडिंग व्ह्यू. ओके. ट्रेडिंग व्ह्यू. आता हे ट्रेडिंग व्ह्यू वरती काय असतंय, तर ट्रेडिंग व्ह्यू वरती आपल्याला चार्ट दिसतात. चार्ट. चार्ट म्हणजे काय? जे वेगवेगळे जे जे काय हे आहेत, स्क्रिप्ट्स आहेत, ते सगळे आपल्याला काय दिसतात? इथं दिसतात. ओके. मी सपोज आता इथे HDFC लिहिलं. ठीक आहे. HDFC. तर HDFC बँक हे ते भरपूर दिसलं. मग HDFC बँकला मी सिलेक्ट केलं. तर HDFC मध्ये इथं उजव्या साईडला जे दिसते ना, त्याला म्हणायचं प्राइस. ठीक आहे. उजव्या साईडला जे आहे ना, त्याला म्हणायचं 932.40. हे आहे प्राइस. ओके. खालच्या साईडला डेट आणि टाइम असणार आहे. डेट आणि टाइम. या खालच्या साईडला काय? डेट आणि टाइम. या साईडला काय? प्राइस. मग इकडे काय असतो? टाइम फ्रेम. ठीक आहे. हे एवढं आता बेसिक सांगतोय, इकडे लक्ष ठेवा. त्याला म्हणायचं काय? टाइम फ्रेम. टाइम फ्रेमचा अर्थ काय होतो? की हा जो चार्ट जो लागलेला आहे, तो कुठल्या टाइम फ्रेमला लागलेला आहे. मग इथं 15 सिलेक्ट झालेला बघा. 15 सिलेक्ट झाल्याचा अर्थ काय? प्रत्येक कॅन्डल जी आहे ना, ती 15-15 मिनिटची आहे. दुसरी कॅन्डल आता कधी ओपन होणार? 15 मिनिटानंतर ओपन होणार. पण आता मार्केट बंद आहे, त्यामुळे ही कॅन्डल ओपन होणार नाही. ओके. आपण फॉरेक्स मार्केटमध्ये काम करतो, त्यामुळे फॉरेक्स मार्केट 24 तास आपलं चालू असतं. रात्री बंद होतं 2:30 वाजता, परत सकाळी 4:30 वाजता परत चालू होतं आपलं मार्केट. ठीक आहे. ही आपली फॉरेक्स मार्केटमध्ये टायमिंग आहे. रात्री 2:30 ला बंद होणार, 4:30 ला परत चालू होणार. ओके. मार्चमध्ये परत ही टायमिंग बदलते. मार्चमध्ये परत ही टायमिंग बदलते. ओके. सो आता सध्या तरी फोकस करा. 2:30 ला बंद होतं आणि 4:30 ला मार्केट आपलं काय होतं? चालू होतं. ओके. क्लिअर? ही आहे प्राइस. ओके. आपण आता तसं, ही रुपीज आहे ना, हे काय आहेत? हे रुपीज आहे. 932 रुपये आहे. बरोबर. तसं आपण ट्रेडिंग कशामध्ये करतो? गोल्डमध्ये करतोय. ज्याचा गोल्डचा सिम्बॉल काय? XAU USD. ठीक आहे. मग ह्या चार्टवरती आल्यानंतर आपल्याला टाईप करायचं काय? XAU USD. ठीक आहे. त्याच्यानंतर ना, ही ब्रोकरची नावं आहेत बघा. ही भरपूर ब्रोकर आहेत. त्याच्यातला तुम्ही जो चार्ट बघणार आहे, चार्ट बघताना कुठला चार्ट बघायचा? ओवांडा म्हणून आहे हा ब्रोकर. त्याचा चार्ट बघायचा. OANDA, ओवांडा. ह्याच्यावरती जायचं, एंटर करायचं नाही, सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केला तरच चार्ट ओपन होणार. एंटर केला तर दुसरा कुठला तरी चार्ट ओपन होईल. ठीक आहे. क्लिअर? सगळ्यांना समजलं असेल. ओवांडाचं चार्ट आपण काय करणार? ओपन करणार. आता इथं काय आलेलं आहे? इथं गोल्डची प्राइस आलेली आहे बघा. गोल्डची प्राइस. ठीक आहे. गोल्डचा जो सिम्बल आहे तो काय आहे? याचा जो सिम्बॉल आहे तो, सिम्बॉल म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला? XAU. स्क्रिप्टचं नाव काय त्या? XAU USD. सिम्पल आहे. XAU USD. XAU म्हणजे गोल्ड. USD म्हणजे USD. ठीक आहे. INR USD. जसं ही देशाची करन्सी झाली. ठीक आहे. ही देशाची करन्सी झाली. आणि हे त्या पर्टिक्युलर गोल्डचं काय नाव आहे? XAU.
काय हे कसं आहे ते मला माहित नाही, ते विचारू पण नका. फक्त हे लक्षात ठेवा की बाबा ह्याला XAU म्हणायचं. तसं सिल्वरला काय म्हणायचं? XAG. सिल्वरला काय म्हणायचं? XAG. USD म्हणजे काय? युनायटेड स्टेट्स डॉलर. हे मला माहिती आहे. हे XAU चं फुल फॉर्म मला माहित नाही. नंतर बघूया आपण काय आहे XAU चा फुल फॉर्म. चॅट जीपीटीला विचारून. XAU म्हणजे गोल्ड, XAG म्हणजे सिल्वर. एवढं लिहून घेतलं तुम्ही? ठीक आहे, चला पुढे. तर ही प्राइस कशाची आहे? ही जी प्राइस आहे आता सध्या, प्राइस कुठं आहे? उजव्या साईडला असते. 5280.000. हे काय बदलत आहे? 5281 झाले बघा आता. इथं बघा, इथे दिसते का प्राइस? 5282, 5282 पॉईंट पण आहे त्याच्यामध्ये, कुठेतरी पॉईंट आहे बघा. ठीक आहे, पॉईंट दिसतोय, दिसतोय, पॉईंट पण आहे. ओके, ठीक आहे. आता एवढं तरी कळालं की बाबा ह्याला गोल्डचा चार्ट म्हणायचा. ठीक आहे, ह्याला सिम्बॉल म्हणायचा, जे स्क्रिप्टचं नाव आहे, सिम्बॉल सर्च स्क्रिप्टचं नाव आहे XAUUSD. ओके, आणि पुढे आहे USD. तर आता प्रॉफिट आणि लॉस कसा होतो ते बघूया आपण. प्रॉफिट आणि लॉस आपला कसा होतो ते बघा. आता मी चार्ट जो शिफ्ट केला ना, तो 5 मिनिट वरती केला. किती? 5 मिनिट वरती चार्ट शिफ्ट केलेला आहे. 5 मिनिट वरती चार्ट शिफ्ट केला. तर डॉलरची प्राइस किती आपल्या चालू आहे? 91-92 रुपयाचा डॉलरची प्राइस चालू आहे. ते द्या तिकडे डोक्यातनं काढून. डॉलरची आपली प्राइस किती आहे आता सध्या? त्याच्याशी काय आपल्याला देणं घेणं नाही आहे राईट नाव. आपल्याला देणं घेणं कधी येणार आहे? डिपॉझिट करताना येणार आहे ब्रोकरच्या अकाउंटला. ठीक आहे, तुम्ही आता सध्या एवढंच विचार करायचं की तुमच्या अकाउंटला जर $100 असतील, किती? $100, मग तुम्ही डिपॉझिट करायला जाणार तेव्हा प्राइस येणार. किती रुपये चालू आहे? 90, 91, 92 रुपये चालू आहे. ठीक आहे, मग 90 रुपयानं आपण राऊंड फिगर, एक 90 रुपयानं आपण हिशोब करू. तुम्ही $100 तुम्ही जेव्हा अकाउंटवरती डिपॉझिट करता, म्हणजे 9,000 रुपयाची तुम्ही ज्यावेळेस डिपॉझिट करणार अकाउंटवरती, कुठलं अकाउंट काय काय हे ते सगळं ब्रोकर कसे फसवतात, काय फसवतात ते आपण नंतर बघू. आता राईट नाव फक्त फोकस इथं असलं पाहिजे. 9,000 रुपये तुम्ही डिपॉझिट केलाय, झिरोदामध्ये करताय तसंच इथं करायचं. ठीक आहे, 9,000 रुपये डिपॉझिट केला, पण इथं येताना INR नाही येणार, अकाउंटला रिफ्लेक्ट होताना डॉलर दिसणार. ठीक आहे, मग तुमच्या अकाउंटला पहिल्यांदा बॅलन्स किती दिसणार आहे? एक $100 बॅलन्स दिसणार. किती? $100 बॅलन्स दिसणार, कारण की तुम्ही 9,000 रुपये डिपॉझिट केलाय. कुणीही रिअल अकाउंटमध्ये ट्रेडिंग करायची नाही, मी सांगतोय तोपर्यंत. नाही तर तुमचे पैसे गेले म्हणून सांगा, समजा कष्टाचे. ओके, $100. आता याच्यामध्ये प्रॉफिट किती डॉलरला, किती डॉलरचं प्रॉफिट होतं बघा. शेअर मार्केटमध्ये क्वांटिटी 1, 2, 3 अशी असते. सपोज HDFCचा मगाशी आपण शेअर बघितला. HDFC बँकेचा शेअर होता, किती रुपये होता? 900 रुपये. सपोज शेअरची प्राइस आहे 900 रुपये. 900 रुपये HDFC बँकेच्या शेअरची प्राइस आहे, बरोबर. मग एक शेअर खरेदी करायचं असेल तर आपल्या अकाउंटला किती रुपये पाहिजे? डेफिनेटली जेवढी शेअरची प्राइस आहे तेवढं पाहिजे. 950 रुपये चालू आहे, तर 900 रुपये चालू आहे, तर एक HDFC बँकेला जर खरेदी करायचं असेल तर आपल्या अकाउंटला 900 रुपये पाहिजे, बरोबर. तर मग पहिल्यांदा घेऊन जाऊ तुम्हाला बँकेपाशी. बेखयाली भीती. ओके, 932 चालू आहे. ठीक आहे, ओके. हे बघा, 932 रुपये काय चालू आहे? एका शेअरची किंमत चालू आहे, बरोबर. जर मला असे 10 शेअर बाय करायचे, 100 नको, 10 शेअर बाय करायचे आहेत, तर माझ्या अकाउंटला किती रुपये पाहिजे हो? अकाउंटला एक शेअरची किंमत 932, मग आपल्याला समथिंग 9,320 रुपयाच्या आसपास आपल्या अकाउंटला पैसे डिपॉझिट आपल्या अकाउंटवरती पाहिजे. किती शेअर खरेदी करण्यासाठी? फक्त मला 10 शेअर खरेदी करायला, बरोबर. सिंपल आहे. मग इकडे लक्ष द्या रे, नको ते एक्सचेंज, इकडे लक्ष द्या. तर 9,332 रुपये आपल्या अकाउंटला पाहिजे. किती क्वांटिटी करायला? फक्त 10 क्वांटिटी खरेदी करायला, बरोबर. मग सपोज मी जर इथे 10 क्वांटिटी खरेदी केली, 932ला 10 क्वांटिटी खरेदी केली, आणि थोड्या वेळानं हा जर शेअर 932 वरून कुठे गेला? हा 900 वरच्या झाला 40 रुपयाला गेला. किती? 932 वरून इथून 932 वरून 942 ला गेला, इथं 42 ला, बरोबर. 32 वरून कितीला गेला? हा 42 रुपयाला गेला. किती किती रुपयाची मुवमेंट झाली? 10 रुपयाची याच्यामध्ये मुवमेंट झाली, बरोबर. 10 रुपयाची मुवमेंट झाली, बरोबर. मग इथं मी काय केलेलं आहे? बाय केलेला आहे. इथं मी खरेदी केलेला आहे बाय. मग जेव्हा 942 रुपयाला जाणार, 942 रुपयाला हा शेअर जाणार, तेव्हा माझ्याकडे क्वांटिटी किती होती? 10 होती. मग 10 गुणिले माझ्याकडे क्वांटिटी 10 म्हटल्यावरती 10 रुपयाचा फरक पडलाय. डेफिनेटली माझ्या अकाउंटला किती प्रॉफिट असायला पाहिजे? 100 रुपये असायला पाहिजे शेअर मार्केटमधलं. ठीक आहे, शेअर मार्केटमधलं एवढं प्रॉफिट आपल्या अकाउंटला असायला पाहिजे. सिंपल आहे, बरोबर. जर 1,000 क्वांटिटी घेतली तर डेफिनेटली माझ्या अकाउंटला 1,000 प्रॉफिट होऊन 1,000 रुपये प्रॉफिट दिसायला पाहिजे.
पण आपण तसं घेऊ शकत नाही ह्याच्यामध्ये क्वांटिटी शेअर मार्केटला का घेऊ शकत नाही. कारण की तेवढा आपल्या अकाउंटला फंड नसतोय. पण फॉरेक्स मार्केटमध्ये घेऊ शकताय. जर तुम्हाला वाटलं की बाबा सर 932 रुपयाला शेअर आहे आणि मला जाम वाटतंय की सर हा 942 रुपयाला जाणार, हा पुढच्या 15 मिनिटात हा शेअर 942 रुपयाला जाणार म्हणजे जाणार. तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये जर असतील, पैसे अकाउंटला किती 10,000 रुपये असतील, तर तुम्हाला वाटलं 932ला मला 1,000 क्वांटिटी घ्यायची, किती 1,000 क्वांटिटी बाय करायला किती रुपये आपल्या अकाउंटला पाहिजे, 9 लाख रुपये पाहिजे आपल्या अकाउंटला. बरोबर, सॉरी 90,000 रुपये पाहिजे. 90,000 नाही, 9 लाख रुपये. 9 लाख रुपये पाहिजे, 9 लाख. 9 लाख आपल्याकडे अकाउंटला फंड पाहिजे. मग जे तुम्ही किती 1,000 क्वांटिटी काय करू शकता, बाय करू शकताय. 1,000 क्वांटिटी बाय केला आणि 942ला विकला, तर तुमचा 1,000ला 1,000 रुपयाचा, सॉरी 10,000 रुपये प्रॉफिट असणार. 10,000, 9 लाख. आपण एवढी नको क्वांटिटी घ्यायला, 100 घेऊया. जर लय झाली, 100 क्वांटिटी घ्या, 100 क्वांटिटी. 100 क्वांटिटी आपण बाय करण्यासाठी आपल्या अकाउंटला किती पाहिजे, 90,000 रुपये आपल्या अकाउंटला फंड येईल. 10 म्हणजे 90,000. 9 लाख रुपये झाले की हो. 9 लाख रुपये झाले. 100 क्वांटिटीचा 9 लाख रुपये होतात. एवढं गणित कसं आहे माझं आज. 9 लाख रुपये आपल्या अकाउंटला पाहिजे. किती क्वांटिटी बाय करायला, 100 क्वांटिटी परचेस करण्यासाठी आपल्या अकाउंटला किती पाहिजे, 9 लाख रुपये आपल्या अकाउंटला फंड पाहिजे. बरोबर. पण ह्या मार्केटमध्ये तुमच्या अकाउंटला जरी 10,000 रुपये जरी असले, फॉरेक्स मार्केटमध्ये, तरी तुम्ही 100 क्वांटिटी बाय करू शकताय. सिम्पल आहे. बरोबर. म्हणून याच्यामध्ये ट्रेडिंग, म्हणून याच्यामध्ये काय, ट्रेडिंगसाठी, ट्रेडिंग हा बिझनेस म्हणून आहे. म्हणून कारण की तुमच्या अकाउंटला फंड जरी कमी असला आणि तुमचं प्रेडिक्शन जर स्ट्रॉंग असेल, तरी तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्वांटिटी घेऊ शकताय. समजलं काय. माहिती हो, राऊंड फिगर मी समजवायसाठी सांगितलं हो. तेवढं समजेल अहो, तेवढं तर चालायच की हो. ठीक आहे. क्लिअर. मग शेअर मार्केटमध्ये काय आहे, आपल्याला लिमिटेशन येते कशाचं, तुमच्या अकाउंटला तेवढाच फंड पाहिजे जेवढी क्वांटिटी तुम्ही पंच करणार आहे. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्ही काय गोल्डमध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी पंच करू शकताय, पाहिजे तेवढी. तुम्हाला वाटतंय की सर गोल्ड इथनं, आता हा मगाशी गोल्ड किती रुपयाला होता बघा, खाली टाइम दिसत बघा, 28 जानेवारी आजची टायमिंग आहे 20:40 म्हणजे 20:40-45 म्हणजे जवळपास एक पावणे 9 वाजता. पावणे 9 वाजता जर तुम्ही इथं गोल्डला एक क्वांटिटी बाय केला, इथं किती, इथं एक क्वांटिटी बाय केला, इथं एक कितीला होता तेव्हा गोल्ड, 5,240ला आपण पकडू, 5,240ला गोल्डला तुम्ही इथं ह्या एरियामध्ये बाय केला. ठीक आहे. चार्ट्स. तुम्ही ह्या एरियामध्ये गोल्डला बाय केला, ह्या एरियात 40, 40, 40, 40. ओके. 40ला बाय केला आणि राईट नाव काढला तुम्ही आता किती, 80वर आहे. ठीक आहे, 80वर गोल्ड आहे. तुम्ही धरून चला इथं कुठेतरी काढला. ठीक आहे. ह्या एरियात कुठेतरी आपण गोल्डला सेल केलेला आहे, इथं बाय केलेला आहे म्हणजे डेफिनेटली वरच्या साईडला जाऊन सेल करायला लागणार ना. लक्ष द्या, मग एक्सप्लेन करणार नाही. 5,240ला आपण बाय केलेला आहे एक क्वांटिटी, एक क्वांटिटी, एक क्वांटिटी, एक क्वांटिटी म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, 0.01 असतं. ठीक आहे. सगळ्यात मिनिमम क्वांटिटी ही आहे 0.01. शेअर मार्केट सारखं नाही आहे 1, 2, 3, 4, ह्याच्यामध्ये काय 0.01 म्हणजे शेवटची क्वांटिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.01, 0.02. मग तुमच्या अकाउंटला फंड किती आहे, मग म्हटलं मी $100 फंड आहे. ठीक आहे. $100 फंडवरती तुम्ही जर इथं एक गोल्ड बाय केला $5,240 आणि तो गोल्ड तुम्ही $5,280 विकला, इथं इथं बघू शकताय. यावेळेस किती किती वेळ लागला हो इथनं जायला, खालच्या साईडला टाइम बघा, 20:45 ते इथं जायला फक्त 21:10. जवळपास 20 मिनिटात गोल्ड गेलाय तो, 20 मिनिटात फक्त गोल्ड गेलेला आहे, 20 मिनिटात. 20 मिनिटात इथं $40ची मुवमेंट झालेली आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटला प्रॉफिट किती होणार आहे, $40 प्रॉफिट होणार आहे. $100 फंड आणि $40 प्रॉफिट, तुम्ही जवळपास 40% ग्रो केला. तीच पोझिशन अजून जर होल्ड असती तर 40चा 95 गेलेला आहे, 50, 80 आणि वरचे 55. $55 तर रनिंग आपलं XYZ प्रॉफिट असतं. कळतंय, क्लिअर आहे का.
क्लिअर समजले का? तुमच्या अकाउंटला जर $100 फंड असता, तुमच्या अकाउंटला $100 जर फंड असता, तुम्ही गोल्डला इथं 5240ला बाय केलेला आहे आणि ती क्वांटिटी जाऊन तुम्ही 5280ला विकली, तर किती डॉलरची मुवमेंट झाली याच्यामध्ये? 40 पासून 80ला गेला गोल्ड. $40 मुवमेंट झाली ना मधी. मग $40 तुमच्या अकाउंटला फंड जर $100 असेल आणि तुम्ही त्याच्यावरती 0.01 क्वांटिटी टाकली, तर तुम्हाला अकाउंटला किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे? $40 प्रॉफिट होणार आहे. जर मी त्या अकाउंटला 0.02 टाकली क्वांटिटी आणि $40 मुवमेंट घेतली, तर मला प्रॉफिट किती होणार? $100 फंड आहे आणि जर तुम्ही $100 फंड आहे आणि तुम्ही 0.02 क्वांटिटी टाकली, तर किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे? $80 प्रॉफिट होणार. व्हेरी गुड. आणि $100 फंड आहे, तुम्ही 0.03 टाकला, तर 40ला बाय केलेला आहे. थांबा थांबा थांबा, 40ला बाय केलाय आणि 90ला काढलाय. 40ला बाय केलेला आहे आणि 90ला काढलेला आहे. इथं 90ला सेल केलेला आहे आणि क्वांटिटी टाकलेली 0.03 इथं बाय करताना किती डॉलरचं प्रॉफिट असणार आहे? 0.03 क्वांटिटी टाकलेलं $100 अकाउंटला, 40ला बाय आहे, 90ला सेल आहे. किती डॉलरचं प्रॉफिट असणार आहे 0.303 क्वांटिटीनं? 150. 120 कसं? क्लिअर समजतंय काय? $150 प्रॉफिट, अकाउंटला फंड आहे $100 आणि प्रॉफिट काढले $150. अकाउंट डबल झाले तिथं. समजतंय? ही पॉवर आहे कशी? ही पॉवर आहे लिव्हरेजची. लिव्हरेज. परत सांगा. ओ, तुमचं लक्ष कुठं असते? सगळ्यांना कळालं, तुमचं लक्ष नाही सोडा. एवढं भारी सर्वेश सर्वांश अजून करत. एवढं तुम्हाला काय काय समजले मला ते सांगा. तुम्ही लक्ष नाही, काय नाही तुमचं. तुम्ही आपलं मस्तपैकी गप्पा मारत असणार नटी बरोबर कुठेतरी. एवढं भारी समजावून सांगायला हळू 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 हळू. ठीक आहे. क्लिअर. सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही. सिम्पल आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये काय शेअर मार्केटमध्ये लोक, बरं ठीक आहे, थांबा थांबा हो थांबा, सांगतो की जरा, थांबा की जरा, सांगतो की, रुको जरा, सबर करो. हे बघा, जसं उलट जसं वरती गेलंय गोल्ड, तसं खालती पण जाऊ शकतंय. जाऊ शकतंय. हे बघा इथं बघा, इथं जर तुम्ही बाय केला असता तर काय झालं असतं? कार्यक्रमच हो तुमचा व्यवस्थित 2 मिनिटात कार्यक्रम आहे. इथं जर तुम्ही ह्या एरियात 5280ला इथं जर बाय केला गोल्ड 5280ला आणि तुमच्या अकाउंटला $100 फंड आहे. ओके. मार्केट 80 वरनं डायरेक्ट 40 वर आले. नाही, डायरेक्ट किती? 5240 आले बरोबर. इथून तुमच्या अकाउंटला फंड किती आहे? $100 फंड आहे आणि तुम्ही क्वांटिटी टाकला किती? 0.01 ही मिनिमम क्वांटिटी. डायरेक्ट $40 लॉस आहे. बरोबर. डायरेक्ट किती? $40 लॉस आहे. सरळ सरळ $40 लॉस आहे. बरोबर. मग हा $40 लॉस आहे, तर मी पोझिशनच क्लोज केली नाही. मी पोझिशन क्लोज केली नाही. तर इथं रनिंग प्रॉफिट काय दिसणार? रनिंग लॉस किती दिसणार आहे माझ्या अकाउंटला? $100 माझ्या अकाउंटला फंड तर आहे. रनिंग लॉस माझा 40 दिसणार आहे. बरोबर. म्हणजे माझ्या अकाउंटला फंड किती शिल्लक राहिला अजून? $60 शिल्लक राहिला ना? $60 शिल्लक राहिला. पण मी अजून पोझिशन क्लोज केलेली नाहीये. अजून पोझिशन क्लोज केलेली नाहीये. फक्त चालू आहे पोझिशन. बरोबर. चालू आहे पोझिशन. परत थोड्या वेळानं गोल्ड काय आला? वरती आला. हा कुठेतरी इथे येऊन थांबला. 5270 आला. 5270 गोल्ड येऊन थांबला. त्याला काय झालं? हो, ते काय टाकू नका हो, इकडे बघा. 5270 गोल्ड आला. म्हणजे माझा लॉस पण कमी होणार ना. मगाशी 80 होता, आता 70 आला. मी अजून पोझिशन क्लोज केलेली नाहीये. पोझिशन क्लोज करणं याचा अर्थ काय झाला? रिअल आता करंट मार्केटमध्ये आता जर सोनं असेल, तुमच्या सोन्याचा रेट किती असेल? आता करंट मार्केटमध्ये आपल्या सोन्याचा रेट आहे 1,70,000 रुपये धरून चालू. 1,70,000 रुपयाला तुम्ही सोन्याचा रेट आहे बरोबर. आणि तुम्ही आता सोनं बाय केलाय 1,70,000ला, सपोज एक 10 तोळा सोनं बाय केलाय 1,70,000ला. उद्या सोन्याचा रेट झाला 1,60,000. 1,60,000. तुम्हाला 10,000 रुपयाचा लॉस आहे ना, पर पर तोळ्याच्या मागे 10,000 रुपयाचा लॉस आहे, म्हणजे 1,00,000 रुपयाचा लॉस तुम्हाला आहे. पण कधी जर तुम्ही ते मार्केटला जाऊन 1,60,000ला सोनं विकला तर तुम्हाला लॉस आहे. नाहीतर काय? अनरिअलाइज लॉस आहे. अनरिअलाइज लॉस आहे तो. बरोबर. सिमिलर वे इथं पण तसंच आहे. तुम्ही पोझिशन इथं सेल केलाय, सॉरी बाय केलाय. इथं तुम्ही बाय तर केलाय.
0.01 क्वांटिटीने, बरोबर. इथं मार्केट जेव्हा खाली आलेलं तेव्हा तुमच्या अकाउंटला $40चा निगेटिव्ह लॉस दिसत होता. अकाउंटला फंड आपल्या किती आहे? $100 आहे. अजून आपल्या अकाउंटला $60 बाकी आहेत. मग उरलेले $60 कधी जाणार? जर अजून मार्केट खाली पडलं, इथून अजून मार्केट खाली पडलं, तर आपल्याला अजून लॉस व्हायला स्टार्ट होणार. मग तो कुठेपर्यंत होणार? जोपर्यंत तुमच्या अकाउंटला फंड आहे की नाही, तो पण होणार बघा. एकदा तुमच्या अकाउंटच्या फंड पर्यंत मार्केट पोहोचलं, तुमचा अकाउंट संपलं, तुम्ही वॉशआउट झाला. वॉश आउट. ठीक आहे. म्हणजे तुमचं अकाउंट काय झालं? क्लीन झालं, संपलं. आपल्याला मग आता परत काय करायचं? परत डिपॉझिट करायचे आपल्याला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फंड निगेटिव्ह जात नाही. फंड निगेटिव्ह जात नाही, कारण की ब्रोकर काय करतो? तेवढं एक मार्जिन ठेवतो त्याच्यामध्ये. $2 ते $5 तुमच्या अकाउंटवरती जेव्हा अकाउंट ऑलमोस्ट 95 ते 98% तुमचं अकाउंट ओव्हरऑल यूज झालं, म्हणजे $100 मधल्या अकाउंट मधले निगेटिव्ह तुम्ही सपोज $95-96 यायला स्टार्ट झाला की नाही, तिथं पोझिशन क्लोज होतात. क्लिअर. म्हणजे ब्रोकर काय करतो आता? हा खेळ चालला कशावरती? हा सगळा लिव्हरेजवरती चाललेला. लिव्हरेज. लिव्हरेज. ठीक आहे. हा लिव्हरेज वरती सगळा खेळ चालू आहे. समजले सगळ्यांना? समजले का? एक साथ. स्टॉप लॉस लावावा लागतो का? लावायलाच पाहिजे की. स्टॉप लॉस लावावा लागतो म्हणजे काय? लगानाच पडेगा. स्टॉप लॉस म्हणजे काय माहिती आहे का? लिटरली आपण जुगार खेळतोय त्याच्यामध्ये. इ- इथून जर सपोज मला वाटते की मार्केट आता हे बघा, हे सपोर्ट पासून फिरलेलं आहे. ठीक आहे. ह्या सपोर्ट पासून या सपोर्ट पासून मार्केट फिरलेलं आहे. मला वाटते की मार्केट इथूनच फिरणार आहे. मग मी टाकली त्याच्यामध्ये 0.05 क्वांटिटी, मोठी टाकली एकदम. 0.05 क्वांटिटी. माझ्या अकाउंटला फंड किती आहे? $100 अकाउंटला फंड आहे. पण मी इथं क्वांटिटी टाकतो किती? 0.05. 0.05 मोठी. $100 एवढी मोठी क्वांटिटी टाकता येते. गेले तर $40 आल्यानंतर ना ऑटोमॅटिकली ह्या सपोर्ट दिसतोय, इथं मी 0.05 टाकणार. आणि माझा स्टॉप लॉस मी लावतो इथं कुठेतरी 30चा लावतो. 30 दिसते, 30चा, बरोबर. म्हणजे 40ला माझी ऑर्डर बाय होणार. पण चुकून खाली आलं तर 30ला माझी पोझिशन ऑटोमॅटिकली एक्झिट व्हायला पाहिजे. मग मला किती डॉलरचा लॉस व्हायला पाहिजे? 40ला मी बाय केलेला 0.05 ने, आणि माझी पोझिशन क्लोज झाली 5230ला. 5230ला माझी पोझिशन लॉस झाली. 0.05 क्वांटिटी. 0.05 बोलतोय मी. 0.05 ने. तर माझा किती डॉलरचा लॉस व्हायला पाहिजे? $50 लॉस व्हायला पाहिजे. 50. आणि 0.05 क्वांटिटी टाकलेली मी. $10 मुवमेंट आहे. $10 5 क्वांटिटी आहे, म्हटलं $50 माझा लॉस व्हायला पाहिजे. पण इथूनच जर मार्केट रिव्हर्स झालं वरती, 40चं डायरेक्ट मार्केट गेलं 80. ओके. 40चं मार्केट गेलं डायरेक्ट 80. आता प्रॉफिट किती व्हायला पाहिजे 0.05च्या क्वांटिटीला? 40 गुणवले मग 0.05, जे काय असेल ते. एका डॉलरच्या मुवमेंटला $5 लॉस होणार आहे. आता $5 प्रॉफिट होणार आहे. मग 40ची मुवमेंट घेतलेली आहे मी. 40 गुणिले 500. 25, $200. ठीक आहे. समजले? $200 मला आता काय होणार आहे? प्रॉफिट होणार. ओके. सिंपल आहे. सोपं आहे. फोकस राहा. समजणाऱ्या गोष्टी इकडे तिकडे लक्ष देऊ नका. मी ज्यावेळेस 1 तासभराचा सेशन असतो आपला, आणि मी एकदम प्रॉपर व्यवस्थित एवढ्या भारी भाषेत मस्तपैकी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त फोकस राहा. ठीक आहे. फोकस राहायचा प्रयत्न करा. इंस्टाग्राम जरासं इथं जरासं अवॉइड करा. चार्ट पण बघू नका. जे लोक ऑलरेडी आहेत ट्रेडिंगमध्ये, तुम्ही चार्ट पण बघू नका. नाहीतर कसं आहे, आयुष्यभर परत तुम्हाला चार्टच बघायचा आहे. पण आता तुम्ही हे करू नका. पुढे पुढे इम्पॉर्टंट टॉपिक यायला स्टार्ट होणार. मग तुम्ही म्हणा सर जरासं परत सांगा की. हे बघा हे काय आहे? ब्रँड ब्रँड गेमिंग. 12:30ला न्यूज टायमिंगला ट्रेड देणार का? मी आधीपासून करतोय. इथं आपण बिगिनर टू ऍडव्हान्स शिकायला सर क्लास. सो जरासं झोपतो की मी. न्यूजला कुठं 12:30ला झोपतो मी निवांत. हे बघा. हा, हे यांच्या सुयश सर आहेत बघा. सर मला एसएमसी मध्ये बीओएस चोक, चेंज ऑफ कॅरेक्टर, ब्लॉक, एफव्हीजी, आयडीएम एवढं येतं. अजून शिकू का? हे बघा, जेवढं ह्याच्यामध्ये काय येते आपल्याला हे माहित नाही. आपण त्याला कसं वापरतो हे जास्त मॅटर करत आहे. लोक ट्रेडिंग करणारा सपोर्ट रेजिस्टन्स वरती पण ट्रेड करायला लागल्यात. इंडिकेटरच्या बेसवरती पण ट्रेड करायला लागल्यात. स्मार्ट मनी कन्सेप्ट वरती पण ट्रेड करतात. आयसीटी वरती पण ट्रेड करायला लागल्यात. पाहिजे त्याच्यावरती ट्रेड करतात. एक गोल्डन रूल आहे ह्याच्यामध्ये, काय अति नॉलेज जास्त डेंजरस आहे. या मार्केटमधलं किंवा ट्रेडिंग इंडस्ट्रीमधलं काळं सत्य आहे. अति नॉलेज जास्त डेंजरस आहे. आपल्याला क्वालिटी गोष्टी पाहिजेत आणि त्या वर्क करणाऱ्या पाहिजेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचं त्याच्यावरती बिलीव्ह पाहिजे की बाबा ती गोष्ट वर्क करते की नाही करते. मी जरी तुम्हाला स्ट्रॅटेजी जरी सांगितली तर तुमचं काम आहे ते जाऊन चेक करणं. तरच तुमचा कॉन्फिडन्स वरती येणार आहे. नाहीतर मी एखादी कुठली तर स्ट्रॅटेजी झाली की हे असं असं झालं तर तुम्ही ट्रेड टाका. त्याच्यावरती माझ्यावरती अंधविश्वास ठेवू नका. तुम्ही जाऊन महिनाभर 2 महिनाभर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळा बिल्ड होतोय त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती, स्ट्रॅटेजीवरती, की बाबा ही स्ट्रॅटेजी सरांनी तर दिलेली आहे, पण वर्क होते की नाही होते ती मी स्वतः बॅक टेस्ट 2 महिने केलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्या मनातली ती जी काय असेल XYZ भीती, ट्रेड होल्ड करताना भीती वाटते, हे होते ते होते, जे काय असते ते सगळं निघून जाणार आहे. कधी निघून जाणार आहे? जेव्हा तुमचा बिलीव्ह असणार आहे त्या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीवरती. ठीक आहे. सो त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी नंतर येणार. पहिल्यांदा मार्केटचा स्वभाव ओळखायला लागतो आपल्याला. स्ट्रक्चर पहिल्यांदा ओळखायचं. कारण की प्रत्येकाचा स्वभाव सेम नाही आहे. मार्केटमध्ये प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येक म्हणजे कोण स्क्रिप्ट बोलतोय मी, गोल्डचा स्वभाव वेगळा आहे, बिटकॉईनचा स्वभाव वेगळा आहे, युरो USD आहेत त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. त्या स्वभावामध्ये पण, गोल्डमध्ये पण आज गोल्डचा स्वभाव कसा आहे तो बघायचा आणि त्याच्यावरती आपली आजची स्ट्रॅटेजी प्लॅन करायची. साईडवेज मार्केटमधली स्ट्रॅटेजी तुम्ही ट्रेंडिंग मार्केटला यूज नाही करू शकत, आणि ट्रेंडिंग मार्केटची स्ट्रॅटेजी तुम्ही साईडवेज मार्केटला यूज नाही करू शकत. हे सगळं तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर शिकणार आहे. तुम्ही फक्त चिल राहा, निवांत राहा. फक्त जे आज शिकवलंय त्याच्यावरती मला विचारा की काय डाऊट आहेत का, फक्त बस उद्याचं उद्यावरती. आज फक्त काय जे आपण शिकवणार आहे. सर मी नवीन आहे, मला चालेल का फॉरेक्स मार्केट? सगळ्यांसाठी सांगालो हो, फॉरेक्स मार्केट मी कम्प्लीट बिगिनर टू ऍडव्हान्स सांगितलं ना मी तुम्हाला सगळ्यांना. एकदम बिगिनर ज्यांना काहीच आयडिया नाही आहे शेअर मार्केट, आता तेवढं तिथनं सुरुवात केली ना आपण. ज्यांना फॉरेक्स मार्केटमधलं इव्हन ट्रेडिंग व्यू पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी पण मी सुरुवात केलेलं आहे. चार्ट म्हणजे काय, गोल्ड म्हणजे काय, प्राइस म्हणजे काय, हिथनं सुरुवात करायला आपण. अजून किती बेसिक जायला पाहिजे आपल्याला? बर इथं समजलंय का तुम्हाला? इथंपर्यंत गोल्डचे मुवमेंट कधी होतात, कसे होतात, काय होतात? तुमच्यासाठी आता टास्क आहे. टास्क काय आहे? तुम्ही जायचं ह्याच्यावरती, कशावरती? आपले युट्यूबचे व्हिडिओज आहेत. कोल्हापुरी ट्रेडर आपलं युट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. युट्यूब चॅनलवरती जायचं आहे आणि डेमो अकाउंटवरती प्रॅक्टिस करायची आहे. कशावरती करायचं आहे? हा तुमचा ग्रुप एक करायचा आहे. ग्रुप एक करायचा आहे. तुम्ही किती जण आहात तुम्ही सगळेजण? 399 जण आहेत. 400 जण आले की. ठीक आहे. ग्रुपची लिंक तुम्हाला बास करा की, थांबा काय काय पाठवायला लागलं हे सगळं. कॉन्टॅक्ट नंबर दिलाय का? अहो सगळी इंस्टाग्राम सगळीकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे की. एक ग्रुप क्रिएट करतो, त्या ग्रुपला काय करा तुम्ही सगळेजण जॉईन व्हा. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप करतो, त्या ग्रुपला काय करा सगळेजण जॉईन व्हा. तुम्हाला लिंक इथं पाठवतो. म्हणजे उद्याची लिंक डायरेक्ट झूम मिटिंगची मी त्या ग्रुपवरती पाठवणार. ठीक आहे. उद्या झूम मिटिंगची लिंक लिंक डायरेक्ट मी तुम्हाला त्या ग्रुपवरती पाठवतो, खेळत बसण्यापेक्षा. तुम्हाला बोललो मी माझ्या युट्यूबवरनं पण हे झालेलं आहे. इथं फेब्रुवारी बॅच म्हणून टाकतो मी. फेब्रुवारी बॅच. युट्यूबवरून झूम मिटिंग आपलं सॉरी, व्हॉट्सअपवरती पण रिस्ट्रिक्शन्स लागलेले आहेत मला. 250पेक्षा जास्त मेंबर्सला मी मेसेज सेंड करू शकत नाही. नाहीतर तुमचे सगळ्यांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत, मी तुम्हाला डायरेक्ट मी व्हॉट्सअपला मेसेज सेंड करू शकलो असतो. पण लिमिटेशन्स लागलेले आहेत मेटाकडून. मेटा कोर्सकडनं, मेटा कोर्स नव्हे सॉरी, मेटा आपलं हे कोण येऊ आपला, त्यांच्याकडनं हे लागलेले आहेत, रिस्ट्रिक्शन्स लागलेले आहेत. त्यामुळे मला 250पेक्षा जास्त लोकांना मेसेज मला सेंड करता येणार नाही. नाहीतर मग माझं पण हे होणार अकाउंट ब्लॉक होणार. क्यों तुम अकेला